नमस्कार, कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्याला तामविरहित असा पांढरा शुभ्र गव्हाचा चिक बनवायचा आणि तो कसा बनवायचा चला तर आपण पाहूया। गहू आपल्याला 4 दिवस पाण्यात भिजवून घ्यायचे आणि दररोज त्या गव्हामधलं पाणी बदलायचं। गव्हाचा डबा आपल्याला उन्हातच ठेवायचा आणि दररोज त्यातलं पाणी बदलायचं। या पद्धतीने मी 4 दिवस गहू पाण्यात भिजवून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे। इथे आपल्याला गहू ग्राइंडरमधून काढून घ्यायचे, तर अगोदर त्या ग्राइंडरला थोडंसं तेल लावायचं। असं केल्याने भांडे स्वच्छ करण्यासाठी सोपं जातं। हे बघा, आपले गहू आता दुरडीमध्ये निथळत ठेवलेले आहेत। हे गहू आपण स्वच्छ धुवून घेतले। यावरती परत आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि आता आपल्याला या गव्हाला थोडंसं मीठ लावायचं आणि नंतर ग्राइंडरमधून हे गहू आपल्याला बारीक करून घ्यायचे किंवा मिक्सरमधून काढत असताना मिक्सरच्या भांड्यालाही थोडंसं तेल लावायचं। असे आपल्याला आता ग्राइंडरमधून हे गहू बारीक करून घ्यायचे आणि या गव्हामध्ये पाणी टाकून आपल्याला छान याला चुरून घ्यायचं आणि पिळूनही घ्यायचं। आणि हा चीक आपल्याला चाळणीने गाळायचा आणि कपड्याने सुद्धा गाळायचा। तर मी काय केलेलं आहे, एका भांड्याला कपडा बांधला आणि त्यावरती चाळणीने या पद्धतीने गाळून टाकलेले आहे आणि हा चीक आपला मस्त गाळणं झालेला आहे। त्यावरची एकदम पूर्ण ताम निघलेली आहे, जी काही राहिलेली आहे आता ती निघून जाईल। हे बघा, दुसऱ्या दिवशी या पद्धतीने आपल्याला त्या चिकावर आलेलं पाणी काढून टाकायचं आणि यात आपल्याला आता दुसरं थंड पाणी टाकायचं आणि या चिकाला आपल्याला हलवून घ्यायचं। आणि एक लक्षात ठेवायचं, आपण हा चिक्काचा डबा ठेवत असताना आत घरामध्ये थंड ठिकाणी ठेवायचा, शांत ठिकाणी असं न हलवता झाकून ठेवायचं आणि परत आपल्याला दुसऱ्या दिवशी या चिकावरचं पाणी बदलायचं। हे बघा, दुसऱ्या दिवशी थोडं लालसर पाणी निघत आहे, ते काढून घ्यायचं आणि त्यात आपल्याला परत थंड पाणी टाकायचं, चिकाला हलवून झाकून ठेवायचं। असं मी 2 दिवस केलं। हे बघा, आता चिकावरचं एकदम नितळ पाणी निघलेलं आहे आणि पांढरा शुभ्र असा चीक आपला तयार झालेला आहे। हे तुम्ही पाहू शकता, खूप छान असा चीक झाला। यावरची पूर्ण ताम निघून गेलेली आहे। आपण गहू बारीक करतो त्यावरचा जो कोंडा आहे तो थोडाफार काही राहिला तर तो या पद्धतीने निघून जातो आणि पांढरा शुभ्र चीक होतो। तर आजचा हा पांढरा शुभ्र चिकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।